अशी गोष्ट म्हणजे आपल्या भारताचं अंतराळ संशोधन केंद्र म्हणजे इस्रो, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, याची माहिती भारतातल्या प्रत्येक व्यक्तीला नाव लक्षात नाही. शाळेच्या मुख्याध्यापिका आणि संस्थेचे पदाधिकारी, माझी जीवनसाथी बरोबर आलेली आहे. आम्ही आता अनेक ठिकाणी शाळेमध्ये बरोबर जातो. चला, काही हरकत नाही. मुलांना खरं सांगू, तुम्हाला सगळ्यांना असं पाहिलं ना, असं एखादं काहीतरी असावं की आता मला पृथ्वीवरून 69 वर्ष झाले आणि परत छोटं होऊन तुमच्यासारखं समोर बसावं. त्यामध्ये खरंच आनंद आहे. इथे उभा राहण्यात जेवढा आनंद आहे ना, त्यापेक्षा जास्त आनंद तिथे समोर बसण्यामध्ये आहे. खूप छान वाटतं. आपल्या समोर कुणीतरी असं लांबून येतं, काहीतरी गाडी येते असतं, तेव्हा कळतं ते आपल्याला कळत नाही काय राहिले. ते एकमेकाची फ्रिक्वेन्सी मॅच करत असतात, ऑसिलेशन्स पर सेकंड. एक छोटं उदाहरण देऊन आपण पुढे जाऊया. प्रत्येक वस्तूची नॅचरल फ्रिक्वेन्सी असते. म्हणजे कसं, हा पेन आहे, याची एक नॅचरल जन्मताच इंट्रेन्सिक फ्रिक्वेन्सी ज्याला आपण म्हणूया. समजा आता याची फ्रिक्वेन्सी आहे 50, म्हणजे काय, 50 ऑसिलेशन्स पर सेकंड नॅचरल फ्रिक्वेन्सी आहे. आणि दुसरी एखादी वस्तू आहे, काही जी वस्तू असेल तिची फ्रिक्वेन्सी आहे 100. अशा पद्धतीनं मी हे दोन वस्तू एका समोर ठेवल्या. ही 100 आहे आणि ही 50 आहे, किंवा ही 50 आहे, ही 100, जसं असेल तर काही परिणाम होणार नाही. पण आपल्याकडे तो व्हेरिएबल असेल आणि या 100ची तुम्ही 50 केली ना, दोन्ही एकाच वेळेला व्हायब्रेट होतात. त्याला आपण रेझोनन्स असं म्हणतो. तसं मुलानं तुम्हाला कळतं अशा या वेगवेगळ्या प्रसंगामधून. जिथे जिथे तुम्ही जाता, एखादं व्याख्यान असेल, एखादं प्रदर्शन असेल, तुम्ही निसर्गामध्ये जाता, तुम्ही सलीम अलीचं नाव ऐकलंय. काही वेळानंतर आपण आता एकत्र बसणार आहोत, तेव्हा काही आणखीन छान छान गोष्टी पाहणार आहोत. आपल्याला थोडंसं याच्याकडे यायचंय. तुमच्या वयात लहान असताना ते सलीम अली छोटा मुलगा आहे की नाही, एकदम छोटा मुलगा, मागच्या बाजूला पडसामध्ये त्याला एक चिमणी दिसली. चिमणा तर काय आपणही पाहतो, पण त्या चिमणीच्या चोचेवरती छोटासा तो लाल ठिपका आहे, ही वेगळी चिमणी आहे. त्या मुलाला आश्चर्य वाटलं, हे दिसलं पाहिजे डोळ्याला. काहीतरी वेगळं पण दिसलं म्हणजे आपल्यात काहीतरी वेगळं पण आहे. आणि मग त्यातून तो सलीम अली निर्माण झाला. तो लगेच त्या काकाने त्याला कुठे त्या नॅचरल सोसायटीमध्ये नेलं आणि त्यांनी जे काम केलंय ना, तुम्हाला आश्चर्य वाटेल. बर्ड्स ऑफ इंडियन मान्सून हे जे व्हॉल्युम्स लिहिले आहेत ना, अगदी भोपाळच्या भाषेमध्ये, इस दुनिया का कोई मायकाला नाही कर सकता. त्यांनी एक जंगल नाही सोडलं. आणि तुम्हाला असं कसं, आता तुम्ही साधारणतः वाईमध्ये राहतात, म्हणजे खेडेगाव किंवा जंगल वगैरे सगळं तुम्हाला माहिती राहत. विचार करा, जंगलामध्ये हिंडायचं, डास असतील, विंचू असेल, साप असेल, थंडी वाजेल, काही फरक पडत नाही रे. कितीतरी पक्ष्यांची तरी वर्णनं लिहिलेली आहेत. वेळच लागते. सुभाष भाऊ म्हणाले होते की बाबा काय, ट्राय टू बिकम अ मॅड. वेळ लागतो, कोणत्याही गोष्टीचा वेळ लागला पाहिजे. तसंच त्याने गोष्टी अशा भरपूर आहेत. बघा मुलांना, 2-3 उदाहरणं मी तुमच्या समोर देतो. विज्ञान भारती आणि मग गाडीकडे येऊ आपण. कैलास लेडी तुम्ही सगळ्यांनी ऐकलं. तर कसं शक्य आहे रे, शाळा बांधायची, घर बांधायचं, आपण असं खाली वगैरे जातो ना, आणि वरून खाली आधी शिखर आणि मग खाली. कसली टेक्नॉलॉजी, जगाच्या कुठल्याच कानाकोपऱ्यात टेक्नॉलॉजी नाही. थोडं वेगळं उदाहरण सांगतो. मी भोपाळला असताना तिथे एक भोपाळच्या म्युझियममध्ये मी सर्व्हिस करत होतो, सायन्स सेंटरमध्ये, जिल्हा सायन्स सेंटर. आणि पलीकडे एक भारत भवन नावाची संस्था आहे. तर त्यामध्ये असं वेगवेगळ्या ट्रायबलचे एक्झिबिशन्स, खूप मोठे बिल्डिंग वगैरे आहेत. मग ते वेगवेगळ्या भारतीय, त्याला आपण काय म्हणूया, नाटककारांचे वगैरे प्रदर्शन करत असतात, किंवा संस्कृती वगैरे वगैरे वगैरे. त्या रिसेप्शन काउंटरला मी काही कामासाठी थांबलो होतो. नीट ऐका मुलांना, गमतीदार उदाहरण आहे. तिथे एक ती फॉरेनची महिला आहे.
आणि ती त्या अमेरिकेतील जी महिला त्या रिसेप्शन जो माणूस होता ना त्याच्याशी इंग्रजीमध्ये बोलत होती, तो हिंदीत बोलत होता. मला वाटलं काय करावं आपण जरा इंटरफेअर करावं. कालिदासाबद्दल तिला माहिती पाहिजे होती आणि हा हिंदीत बोलायचा, तिला काही कळत नव्हतं. मग मी तिला सांगितलं की बाबा आमच्याकडे हे कालिदास होते, त्याने मेघदूत लिहिलं, आता नीट आहे का? तुम्हाला मेघदूतबद्दल माहिती आहे, मला त्याच्याकडे यायचं आहे, त्या कैलासाबद्दल बोलतो, नीट आहे का? ती काय म्हणाली, आणि 1000 वर्षापूर्वी तुमच्याकडे जेव्हा मेघदूत लिहिलं गेलं, we were not knowing to wear the undergarments. आम्हाला चड्ड्या घालायचं माहिती नव्हतं. 1000 वर्षापूर्वी अमेरिकेची ही परिस्थिती, आणि आपण कुठे होतो पहा. तो कालिदास त्या मेघदूताला सांगतो, त्या कैलासाकडे मला यायचंय, हा मेघदूताला सांगतो, मेघाला सांगतो किंवा तू असा असा जाताना तुला हे रस्त्यात हे भेटेल, ते भेटेल, ते भेटेल, ते भेटेल, आणि तिकडे पलीकडे माझी प्रियसी आहे, तिला माझा निरोप दे. ते कसं कळतं रे कालिदासाला? हे काही त्यावेळेला सॅटेलाइट होता का असं वरून काय 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 दिसतं ते है ना. दोन आणि कैलास वरून खाली अशी कितीतरी उदाहरणं. हंपीच्या मंदिरामध्ये खांब आहे, खांब कसा असतो, खालून वर असतो ना, आणि त्याच्यावर ते मंदिर असो किंवा तो आपण काय म्हणे वरचा भाग रेस्ट झालेला असतो, खाली तो खांब वरती चिकटलाय आणि खाली 3-4 MM ची जागा आहे, तुम्ही असं रुमाल बाहेर काढू शकता. ते कुणालाच माहिती नाही अशी टेक्नॉलॉजी. अशा कितीतरी गोष्टी आहेत. एक थोडंसं तुम्ही जर आता ही गोष्ट मी तुम्हाला सांगणार आणि याचा पुरावा काय म्हणाल तर माझ्याकडे पुरावा नाही आहे, पण मी ॲक्च्युली तुम्हाला सांगतो. जास्त वेळ घेत नाही तुमचा, पण काय हरकत नाही, ऊन आहे, लागत नाही आहे थंडीचा थोडा. हा अल्लाउद्दीन खिलजी ना आजारी पडला, बरोबर सांगतो, मरायला लागला. काय औषध नाही, काय नाही, आता मग काय करायचं. कुठेतरी तिकडे लांबचं जे काही गाव असेल, कुणीतरी सांगितलं हे जे नालंदा विद्यापीठामध्ये वैद्य आहेत त्यांना बोलवा, ते औषध देतील. नाही पाहिजे म्हणे, मला कापराकडून औषध घ्यायचं नाही. त्यांच्या बायकोनी कंपल्सरी केलं, ते आले नाही म्हणे, त्यांना मला हात नाही लावाय, दोरा बांधला त्याने हाताला आणि दोऱ्याने त्याची परीक्षा टेस्टिंग केली. त्यावेळेला अल्लाउद्दीन खिलजीचा काळ बघत नाही. आता औषध मी घेणार नाही तर आता पंचायत. मग ते वैद्य काय म्हणाले माहिती आहे, मी दिलेलं कुराण वाचेल का? वाचेल म्हणाले. आणि त्याला सवय काय होती माहिती आहे, तुम्ही कित्येक लोकांना नोटा मोजताना पाहिलं असेल, कशा मोजतात नोटा? अत्यंत अनसायंटिफिक. कुणी किती लोकांनी तुमका लावलेला असं असं मोजत राहतात. एनिवे, तर तशी त्याला ती सवय होती. ते पान पलटताना तो इथे स्पर्श करायचा, जिभेला स्पर्श करायचा आणि मग तो पान पलटायचा. नीट लक्ष द्या. 2-1.5 महिन्यामध्ये तो बरा झाला. काय केलं होतं त्या वैद्याने, त्या पानाच्या कडावरती औषध लावलं होतं. आता पुढची गंमत मला तुम्हाला सांगायचं काय, तुम्हाला मला या गाडीकडे विज्ञान भारतीकडे आणायचं. तर तो बरा झाला, छान झाला. मी बरा झाला, अरे वा वा वा, चला म्हणे आपण नालंदाकडे झालं. ते आले सगळे, त्यांना वाटलं धन्यवाद देतील. मारली माणसं. 3 महिने ते जळत होतं, सगळं विद्यापीठ जाळून टाकलं, पुस्तकं, भुर्जपत्र काय असतील ते. कापराकडे हे विज्ञान नको आहे म्हणे, असले विज्ञान नको आहे म्हणे. मला तुम्हाला सांगायचं काय, इतक्या पराकोटीचं ज्ञान असताना नंतरच्या काळामध्ये जी परिस्थिती निर्माण झाली त्यामधून आपण मागे राहिलो. आणि आता विज्ञान भारतीला काय करायचं, हे सगळं जे आहे, पण ते कोणत्याही क्षेत्रातलं असो, इमारतीच्या क्षेत्रातलं असेल, शेतीच्या क्षेत्रातलं असेल, स्वयंपाकाच्या क्षेत्रातलं असेल, आणखीन सगळ्या ज्या जी काही क्षेत्रातली आपली अशा पद्धतीचं नॉलेज आहे, ते सगळं नॉलेज समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम करण्यासाठी विज्ञान भारती आहे. आणि आता बघा, इस्रो त्यावेळेला तिथे आकाशामध्ये एखादा सर अशा पद्धतीचं आपल्याला सॅटेलाइट असेल तर तिथून अशा पद्धतीने काय म्हणूया, कुठे काय चाललंय, शेतीमध्ये काय पाहिजे का, संरक्षणासाठी काय आहे का, असे अनेक प्रकारची उपयोग या सॅटेलाइटचे असतात. आणि मग ते कसं काम करतात, कशा पद्धतीने त्या ठिकाणी. आता इथे तुम्ही पाहिलं इतकं सुंदर बस स्टँड आपल्याला माहिती आहे, रेल्वे स्टेशन माहिती आहे, विमानतळ माहिती आहे. तसं आता काय गावोगावी अशा पद्धतीचे सॅटेलाइट तळ होणार नाहीत.
हे नाही आमच्या चला या आमच्या वाईला आपण एक वरती पाठवून देऊ असं नाही होणार. कारण कुठे करायचं याला एक विशेष प्रकारचं जॉग्राफिकल आपण काय म्हणूया कंडिशन्स आहेत. विषुववृत्ताच्या जवळ पाहिजे. आणि असं जे गाव आहे ते श्रीहरिकोटा त्या ठिकाणी काय झालं सगळं खूप छान इतिहास आहे त्या सगळ्या गोष्टीचा. आणि ते गाव तसं सिलेक्शन झालं विषुववृत्ताच्या जवळ. आता बघ हा छोटासा एक तुम्हाला मी प्रश्न विचारतो आणि मग एक 2-3 मिनिटात मी थांबतो. तुम्ही आता सगळे इथे बसलेला व्ह्यू आहे सगळेजण. सावली तुमची कुठल्या दिशेला आहे रे? पश्चिमेला आहे बरोबर. वाईमध्ये सकाळी 8 वाजता 8:30ला आपण इथे बसलेला आहोत. आपली सावली पश्चिमेला पडते. असंच जर तुम्ही मुंबईला असाल तर पश्चिमेला बरोबर ना. नागपूरला असाल तर पश्चिमेला. प्रश्न नीट आहे का? मद्रासमध्ये असाल तर पश्चिमेला बरोबर ना. दिल्लीला असाल तर पश्चिमेला बरोबर ना. काही वेगळं सांगायचं कोणाला? मुलांना काही हरकत नाही. दिल्लीला सावली सकाळी 8 वाजता पश्चिमेला पडणार नाही. काय रागावर काय पुण्यावरून तुम्ही काय सांगताय काय? हवेच गोळ्या मारता की काय? असं कसं असतं? जम्मूला पडणार नाही. मॉस्कोला गेला तर मुळीच नाही. मग कुठे पडेल विचार करा. आणि मग तिथे मकरवृत्त कर्कवृत्त विषुववृत्त याचा काय सिग्निफिकन्स आहे ते कळतं आहे की नाही. भीष्माचार्य आठवतंय का? बाणाच्या शय्यावर झोपले आणि ते म्हणाले नाही त्यांना इच्छा मृत्यू वरदान होतं. मग आता तिकडे उत्तरायण सुरू झाल्यावर दक्षिणायन आहे 6 महिने लागतात. सूर्याला कर्करेषेपासून मकर रेषेत जायला 6 महिन्याने परत यायला 6 महिने लागतात. हे त्यावेळेला आपल्याला माहिती होतं. आता बघा गंमत कशी आहे. सूर्य हा या 2 रेषांच्या मध्येच राहतो कर्करेषा आणि मकर रेषा. म्हणजे कर्करेषा आणि मकर रेषा ही सूर्याची लक्ष्मण रेषा आहे. मी लक्ष देतो. पृथ्वी जी आहे त्याची सरळ नाही याची तिरकी आहे. आणि त्यामुळे कर्करेषेवरती सूर्य असला कर्करेषेच्या आतमधली जी गाव आहेत ना तिथे पश्चिमेला. पण कर्करेषेच्या पुढे दिल्ली आहे जम्मू आहे मॉस्को आहे तिकडे उत्तरेला सावली पडेल. ही सगळी गंमत आहे. असा तिरीपाठ भरपूर आहे. खूप मजा आहे विज्ञानाच्या याच्यामध्ये. आणि जसं आपल्याला नुसतं ते डाळ भात त्याच्यापेक्षा असं मधून छान असं लोणचं असेल पापड असेल बरं वाटतं ना. तसं विज्ञान तुम्ही केलं तर तुम्हाला पुढं जाता येईल. सर जसे म्हणाले तसं मलाही खूप मला काय सगळ्यांनाच वाटतं या वाई शहरामधून. मला आता सगळ्यांनी सांगलं नासा कुठला एक विद्यार्थी नासामध्ये आहे. वाईला छान इतिहास आहे. पण मध्यंतरी थोडंसं काहीतरी मरगळ म्हणा सगळ्याकडेच झालेलं आहे ते. आता मात्र आपण असं जोमानं अभ्यास केला पाहिजे. आणि एक लास्ट सांगतो. मी जो प्रश्न विचारतो त्याचं उत्तर सगळ्यांना माहिती आहे. $1 म्हणजे किती रुपये सांगा बरं अंदाज. हा पटकन सांगा बोला. $1 किती रुपये बोला ना मला ऐकायला येऊ द्या. सांगा ना काहीतरी. हा चुकीचं बरोबर मी सांगतो. किती रुपये? 80 रुपये. ठीक आहे. आता बघा नीट लक्ष द्या. आम्हाला करायचं आहे का नीट लक्ष द्या. जितकं सगळं लक्ष तुमच्या हृदयामध्ये आहे सगळं कानात ऐका. ते कधी होणार आहे? कधी होणार आहे? $1 म्हणजे $80. आणि आपल्याला हे करायचं आहे. मी आता इथे थांबतो मुलांना. मला खूप छान वाटलं इथे आलो. आल्या गणपती दर्शन घेतलं महादेवाचं दर्शन घेतलं इथे आलो. शाळा इथे बरं वाटतं. शाळेत छान आनंद वाटतो. खूप खूप धन्यवाद. भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजे इस्रो आणि विज्ञान भारती यांच्या संयुक्त विद्यमानाने आपल्याकडे स्पेस ऑन व्हील्स हे जे विशेष वाहन आलेलं आहे. ज्या वाहनाद्वारे आपण इस्रोने आजपर्यंत ज्या अनेक मोहिमा केल्या आपण सगळ्यांनी ऐकून आहोत. चंद्र मोहीम आहे, मंगळयान गेलं होतं, अशा अनेक अवकाश मोहिमा आपण केल्या. त्या मोहिमांसंबंधांची माहिती आपल्याला आज घ्यायची आहे. सगळ्यांना आपल्याला ते वाहन बघायची उत्सुकता आहे. त्यामुळे अधिक वेळ घेणार नाही. रायगावकर सरांनी आपल्या मार्गदर्शनात जो अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडला तेवढा फक्त अधोरेखित करतो आणि थांबतो. रायगावकर सरांनी आपल्याला सांगितलं की अशा पद्धतीचे उपक्रम का करायचे असतात. आपल्या सगळ्यांमध्ये एक वैज्ञानिक, एक कलावंत, एक शिक्षक असाच दडलेला असतो. अशा प्रकारच्या उपक्रमाच्या आयोजनातून आपल्या त्या
त्या वैज्ञानिकाला कलावंताला जागा होण्याची संधी मिळत असते आणि या उपक्रमाचा वापर त्यांनी सांगितलेल्या शब्दात रेझोनन्स सारखा होतो. अशा अनेक विज्ञानविषयक, कलाविषयक, क्रीडाविषयक मोठमोठ्या उपक्रमांचं आयोजन करण्याची आपल्या या शाळेला मोठी परंपरा आहे. माझ्यापूर्वी आपल्या संस्थेचे अध्यक्ष असलेले डॉक्टर गोखले सर आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांच्याही कारकिर्दीमध्ये अशा अनेक मोठ्या उपक्रमांचं आयोजन आपल्या शाळेमध्ये झालेलं होतं. आजच्या या उपक्रमाचं आयोजन करण्याचं भाग्य आपल्या शाळेला लाभलं याबद्दल इस्रो आणि विज्ञान भारती या दोन्ही संस्थांचे आपण कृतज्ञ राहू. आणि आज दिवसभर हे वाहन आपल्याकडे आहे. या वाहनाद्वारे आपल्याला जी सगळी माहिती दिली जाणार आहे ती आपण व्यवस्थित समजून घेऊ आणि पुढच्या आयुष्यात त्याचा उपयोग करून घेऊ. या सगळ्या उपक्रमासाठी आपल्याला शुभेच्छा. सॅटेलाइटला जे आकाशात घेऊन जातं ते यान खालच्या बाजूला असतं, त्याच्या आतमध्ये तो सॅटेलाइट असतं. हे एकदा वरती गेले, आता हे अगदी सुरुवातीचा आपला पहिला रोहिणी जो होता तो आपण आपल्याकडे हे असे पद्धती यान नव्हते वरती घेऊन जाणार, तो आपण रशियामधून सोडला. नंतर हळूहळू आपल्याकडे हे गेलं, एअरपोर्टाचं स्टेशन झालं आणि आता परिस्थिती अशी आहे ज्याचे करोडो रुपये आपल्याला मिळतात. दुसऱ्यांचे सॅटेलाइट आपण आकाशामध्ये घेऊन सोडतो आणि त्याची प्रगती तर अशी हळूहळू अशी झालेली आहे की हे रियूज करता येईल का आपल्याला. रियूज करता येतील का, कारण आता एकदा हे समजा आपण वापरलं तर ते खाली जमिनीवर पडलं की ते यूज अँड थ्रो, पण आता पुन्हा ते रियूज करता येईल का. त्याच्या पुढे आता आपण इतकी प्रगती झालेली आहे की माणूस चंद्रावरती पाठवता येईल का. आपण तर मंगळावर तर गेलो. आता काही दिवसामध्ये बघितलं ना, तर आपण आकाशामध्ये ते 2 सॅटेलाइट जोडून टाकले. इतके सोपं नाही येते आहे ना, कसं पद्धतीने जोडले असतील तसं थोडं सांगा. स्पीड पण आला पाहिजे, आवाज थोडा मोठा पाहिजे, घाबरायचं नाही, बिंदास बोलायचं. इथे कोण आहे दुसरे मुलगे असा मार्ग प्रक्षेपण यानांचे प्रक्षेपण करणे. फर्स्ट लॉन्च याचे 1993 साली स्थापना झाली आणि याचे मुख्य उद्देश PSLV व GSLV यांसाठी प्रक्षेपण यान प्रक्षेपित करणे. पॅडचं नाव थोडक्यात विमानतळ आहे ना, नाही एसटीचं तळ असतो तसं विमानतळ असतं, रेल्वेचं स्टेशन असतं, तिथे थांबतात तुम्ही रेल्वे निघतं. तसेच सॅटेलाइट जिथून निघतं ते थोडंसं इतकी टेक्नॉलॉजी आहे, सगळं काही आपल्याला एका 10 मिनिटात किंवा 2 मिनिटात सांगता नाही येणार, समजणार पण नाही. म्हणजे थोडं काय पॅड म्हणजे काय, लोकांना पॅड म्हणजे ते कांदा कापतो खालचं पॅड कसं वाटतं किंवा आणखीन काय, तर ते थोडंसं सांगायचं. कमी वेळ असतो तेवढं हे दिसतंच कुठं पॅड आहे, कशा पद्धतीचं पर्सन येतं, काय करतं. त्याच्यामध्ये अशा पद्धतीने केलेला आहे की वरती तो जो डोळा आहे सरळ डोळा त्याला दिसतं अक्षरशः ते अगोदर समजतं आणि त्याच्यामध्ये सूचना त्या कोळ्याला द्यायच्या. पाण्याचा साठा जमिनीच्या आतमध्ये कुठे असू शकतो. त्यानंतर मेटल डिटेक्शनच्या संदर्भामध्ये आणखी भरपूर काम. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिक्युरिटी. आपल्या ज्या बॉर्डरमध्ये कुणी गडबड करतंय का हे सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे ना, नाही तर सगळीकडे घुसतील. ते याच्यातून सांगायचं. कम्युनिकेशन हे आणखी जास्त महत्त्वाचं. अगोदर आपल्याकडे नव्हतं, तर आपल्याला आहे म्हणजे मोबाईल किंवा रेडिओ TV यांसाठी माहिती मिळते आपल्याला.
गंमत शिवाजी महाराजांच्या काळात ते म्हणले असेल जरा फोन करून विचारलं औरंगजेब कसं आहे जमलं नसतं ते, पण आता आपल्याला हे शक्य आहे. कुठूनही कुठे फोन इतकंच काय पण डायरेक्ट आपण चित्र बोलू शकतो. आपल्याला असं वाटतं की अमेरिकेचा कोण आपला मुलगा असेल तिथे शिकार असेल उपग्रह प्रक्षेपित केले. यांच्यामुळे आपल्याला संपर्क साधनामध्ये तंत्रज्ञानात वाढ झाली आणि माहिती पुरवण्याच्या साधनांमध्ये मदत झाली. हे GSLV MK3 तर जड उपग्रह किंवा मानवयुक्त अंतराळ मोहिमांसाठी ह्याचा वापर केला जातो. 2017 मध्ये ह्याचे पहिले यशस्वी प्रक्षेपण झाले. चंद्रयान 2, 3 अशा अनेक मोहिमांमध्ये गगनयान मोहीम या मोहिमांमध्ये सुद्धा ह्याचा वापर झालेला आहे. जिओ स्टेशनरी हे थोडं सांगा. स्टेशनरी म्हणजे स्थिर, जिओ म्हणजे भूस्थिर. म्हणजे आता समजा वाई आहे तर वाईच्या एक्झॅक्टली वरती तो सॅटेलाइट राहील, समजलं ना, एक्झॅक्टली वरती, आणि तो तसाच राहील सारखा. असं जमेल ना, करता येईल ना, असं याच्या साहाय्याने करता येतं. आणि मग असे 3 सॅटेलाइट सगळ्या पृथ्वीला व्यापून करतात. तिकडून जशी किरण येतात ना, ते बरोबर एक झाला, परत तिकडे एक खालच्या बाजूला एक इकडून, आणि मग ते लक्षात येतं प्रत्येक ठिकाणी. जिओ स्टेशनरी भूस्थिर सॅटेलाइट असे सॅटेलाइट असले की त्या तेवढ्या क्षेत्रातलं सगळं ज्ञान त्या सॅटेलाइटच्या माध्यमातून आपल्याला समजतं. भूस्थिर, आणि तो साधारणतः 36,000 किलोमीटर उंच असतो आपल्या पृथ्वीवर वगैरे वगैरे. थोडं टेक्निकल जास्त जरी नाही थोडं सांगायचं. भूस्थिर हे मात्र सांग. तर लॉन्च व्हेकल वेगळं. लॉन्च व्हेकल म्हणजे त्याला घेऊन जाणार, आणि सॅटेलाइट म्हणजे तो तिथे राहतो. तो एवढ्या उंच अंतरावरून 36,000 किलोमीटरवरून त्यांना हे दिसतं की त्या चौकात काय आहे, कुठली गाडी कुठे चालली आहे. हे फार महत्वाचं आहे. 10 मीटरच्या अंतरावरून जर आपल्याला कळतं ते त्यामध्ये काय चाललंय ते, असं घरात बसून कळेल का नाही कळेल. तर हे अत्यंत महत्वाचं काम आहे. आणि याच्या सहाय्याने आपल्याला अनेक गोष्टी करता येतात. एखादा समजा काय चोर पळून गेला असेल किंवा एखादी गाडीचा ट्रॅक करायचा असेल करता येते. आणखी अनेक बाकीच्या गोष्टी आहेत. मंगळयान व चंद्रयान हे लॉन्च केलं होतं. GSLV MK3 आपण चंद्रयान 3 लॉन्च केलं, जे की आता मागच्या वर्षी आपण सत्याला केलं बघू शकतो. या संस्थेचा कॉन्ट्रॅक्ट तुटला, परंतु या उपग्रहाने आपल्याला चांगली माहिती दिलेली आहे. आणि याचं उद्दिष्ट होतं की खगोलशास्त्र आणि रॉकेट ज्या ठिकाणी जायचे तिथे ते जाऊन पोहोचतं. तर सतीश धवन अंतराळ केंद्र हे नीट ऐका मी काय सांगतोय ते. सतीश धवन अंतराळ केंद्र हे आंध्र प्रदेश राज्यातील श्रीहरिकोटा येथे आहे. तर तेथे त्या सतीश धवन अंतराळ केंद्राचे 2 लॉन्च पॅड्स आहेत. फर्स्ट लॉन्च पॅड आणि सेकंड लॉन्च पॅड. लॉन्च पॅड म्हणजे काय, तर जिथून आपण रॉकेटवर सोडणार आहे, लॉन्च करणार आहे, त्यासाठी लॉन्च पॅड बनवलेला असतो. तर फर्स्ट लॉन्च पॅड I'm Zuhi Khan, a parent of a student who studies in DES, that is Deccan Education Society's Ramesh Garware School, and I'm very grateful and thankful to Space on Wheels. Space on Wheels has given an opportunity to the students of WAI, be it English medium, Marathi medium or the semi-English medium students. It has given an opportunity to parents also to give a chance to their children to explore the space on wheels. And I feel the principal Ramesh Garware School, that is Mrs. Apurva Kulkarni, as well as the principal Dravid High School. I really thank them, and I thank Deccan Education Society who keeps on bringing such programs to WAI. WAI is a taluka place, and definitely my son, he's in 8th standard and he will definitely benefit
due to this, and children here only look into the television, on YouTube and into the magazine and newspapers, but here they are visualizing something which is right in front of them, and correct information, detailed information has been given out over here, and it has given a tremendous response, and I'm very, very grateful and thankful to the DS Society, and I hope they go ahead and plan such more events. And last but not the least, I thank Space on Wheels from the bottom of my heart to bring this to a rural place like Y. Thank you very much. आज बुधवार 22 जानेवारी 2025 द्रविड स्कूल वाई आणि रमेश गरवारे शाळा आपली डेक्कन एज्युकेशनची अशा दोन्ही शाळांच्या स्वयंसेवकांच्या वतीने आज इथे एक सुंदर उपक्रम झाला आहे. आपलं ISRO ज्या इस्रो आणि विज्ञान भारती यांच्या संयुक्त विद्यमानं मुलांकरता, शिक्षकांकरता, पालकांकरता आणि सर्वसाधारण लोकांकरता अंतरिक्ष यात्रेचा जो उपक्रम शाळेने हाती घेतला याच्याबद्दल शाळेचं कौतुक आहे. अनेक मुलांनी अतिशय सुंदर चित्र काढली आहेत, रांगोळ्या काढलेल्या आहेत, खूप चांगल्या पुस्तकांचं प्रदर्शन इथं भरवलेलं आहे आणि त्याच्याचबरोबर शेकडो स्वयंसेवकांनी वेगवेगळ्या स्टॉलवरची मांडणी केलेली आहे. ते बघून मला अतिशय आनंद झाला. शाळेने वरचेवर अशाच प्रकारचे भरपूर उपक्रम घ्यावेत आणि शाळा अशी सतत हलती ठेवावी अशी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो. मला इथं बोलवलं आणि हे सगळं प्रदर्शन पाहण्याची संधी दिली याच्याबद्दल संयोजकांचे आभार मानतो. धन्यवाद. पालकांनी बघून चाला, विद्यार्थ्यांना जायला इस्रो आणि विज्ञान भारती यांच्या संयुक्त विद्यमाने स्पेस ऑन व्हील या बसमार्फत भारतीय अंतराळ यानामधली प्रगती ही आपल्याला सहज आणि सुलभ पद्धतीने माहिती होते. जे आपल्याला विविध आपत्ती किंवा माहिती ही त्यांच्यामार्फत मिळाली आणि चांगल्या प्रकारे आपण आपत्तीवरती मात करता यावी किंवा एखादी वेगळी माहिती अंतराळातली किंवा पृथ्वी तलावरची याच्यामार्फत चांगली माहिती मिळाली. धन्यवाद. ऑर्बिट किंवा चंद्रापर्यंत जास्तीत जास्त जाऊ शकतो. अजून आहे क्षमता वाढवली. नववी क आणि 7वी अच्या सुमारे 155 विद्यार्थिनी स्पेस ऑन व्हील्स द्रविड हायस्कूल येथे आजचा जो हा उपक्रम आहे यास भेट देण्यास आले. त्यांच्यासोबत श्री जाधव सर, सौ हिंसे मॅडम आणि सौ प्रीती वागुल मॅडम येथे उपस्थित राहिलेत. इथे भेट द्यायला आम्ही आत्ता 3 वाजता आलो. सुरुवातीला आल्या द्रविडच्या काही प्रतिनिधी विद्यार्थ्यांनी इस्रोचे उपक्रम, अंतराळात सोडलेले उपग्रह याविषयीची त्यांनी चांगली तयारीसह माहिती विद्यार्थिनींना सांगितली. ती माहिती मुलींनी ऐकून घेतली. त्यानंतर चित्रकला प्रदर्शन, रांगोळी प्रदर्शन, इस्रो विषयक उपग्रहांचे आणि तसेच काही मॉडेल्स विद्यार्थ्यांनी बनवलेले होते ते पाहण्याचा आनंद विद्यार्थिनींनी घेतला. आणि त्यानंतर मुली स्पेस ऑन व्हील्स ही इस्रो संस्थेकडून जी बस आलेली आहे त्या बसमध्ये त्रिमितीय मॉडेल्स की ज्याच्यामध्ये चांद्रयान, मंगळयान, त्याच्यानंतर जिओ सॅटेलाइट्स त्यांचे उपग्रह, आणखीन आपत्ती व्यवस्थापनावरील उपग्रह यांचं 3 डायमेन्शनल मॉडेल्स पाहायला मिळाली. हे मॉडेल्स पाहिल्यानंतर मुलींना 10वीमध्ये किंवा पुढं करिअरमध्ये जे काही स्पेसविषयक माहिती आहे ती घेण्याची आवड निर्माण होईल अशी आशा आहे आणि याचा मुलींनी पुरेपूर आनंद घेतला. त्यानंतर विद्यार्थ्यांना अल्पोपहारही मिळाला आणि द्रविड हायस्कूलने हे जे भरवलेलं प्रदर्शन आहे याच्या छान प्रतिसाद सगळ्यांनी दिलेला आहे. आम्हाला हे प्रदर्शन आवडलं. धन्यवाद.
लॉन्च व्हेकल आणि आर्थ्रगा नोब्लास्टमधील सेव्हिएत रॉकेट प्रक्षेपण आणि विकास साईट कम्युनिकेशन सिस्टीम या इथून प्रक्षेपित करण्यात आले होते. आता इथे आम्ही कॉस्मोस 3 बनवण्याचा प्रयत्न केला आहे. आर्यभट्ट हा इस्रो या संस्थेतून निर्माण झाला. या मोहिमेचा प्रकार खगोलभौतिकी आहे आणि याचे वजन 360 किलोग्राम आहे आणि याची क्षमता 46 वॅट्स आहे. 46 वॅट सौर ऊर्जा आहे. सलग 5 दिवस पृथ्वीवरती प्रदक्षिणा घातल्यानंतर याचा इस्रोशी संपर्क तुटला आणि थेट 17 वर्षानंतर 11 फेब्रुवारी 1992 हा सॅटेलाइट पृथ्वीवर येऊन आदळला. 1975 मध्ये हा सॅटेलाइट